वर फलली काय धातू समाजात तिष्ठत महानंद कल्लर परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः घेतलेला अभंग अतिशय सर्वांच्या पाठांतरातला अतिशय गोड असा चौथन मांडण्यासाठी घेतलेला संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अतिशय गोड असा अभंग याकरता मिळालेला आहे. तर प्रथमच आपल्या हिता जो असे जागता धन्य माता आणि आपल्या हिताला जागण्याकरता जन्मता तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा कोणाला दिली तर मातेला दिली. माता अनंतर पिता आपल्या इथं जो असे जागता धन्य माता पिता याची आणि मातीलाच धन्यता देण्याचं कारण काय हे तुकाराम महाराजांनी प्रथम पहिल्या चरणामध्ये सांगितलं. आपल्या हिताने जो असे जागता धन्य माता पिता याची धन्यता दिली माता पित्याला. आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं कुणी कन्या पुत्र होतीचे सात्विक आणि तयाचा हरिक माते देवा. ज्या मातेच्या उदरामध्ये पुत्र किंवा कन्या जन्माला येते कुणी कन्या पुत्र सात्विक अशा मृत्यूची मुलं जर जन्माला आली तर तुकाराम महाराज धन्यता देतात. कुणी कन्या पुत्र होतीचे सात्विक आणि तयाचा हरिक माते देवा. आणि अशी जर मुलं जर जन्माला जर आली तर देवाला आपलीशी आणि हरिक अशी वाटतात. अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये हे सांगितलं आहे. आणि अशाच जन्माला आल्यानंतर त्या मुलांनी काय करावं काय नाही करावं याकरता गीता भागवत करीते सर्वांना आणि अखंड चिंतन विठोबाचे या जन्माला आल्यानंतर काय करावं काय करावं आणि काय नाही ह्या करता
तुम्ही बसा पटकन झालं त्याचा गाड्या घ्यायला जाऊ द्या तुम्ही येताय गेला करें का ना की मिस करते हो बाकी काही नाही. आता तुमचं तो सांग.